हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बदाम मिल्कशेक रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी खूपच हेल्दी आहे आणि मुलांसाठी तर खूप छान आहे। त्यासाठी ही रेसिपी नक्कीच बनवा, कारण आता उन्हाळा सुरुवात झालेली आहे, खूप ऊन पडायला लागलं आहे आणि मुलं अशा वेळेला घरच्या बाहेर जातात पेपरसाठी, कारण मुलांचे पेपरसुद्धा सुरू झाले आहेत आणि उन्हामध्ये बाहेर जातात, दिवसभर बाहेर राहतात आणि मग दुपारला घरी आल्यानंतर असं वाटतं की नाही काहीतरी थंडगार खायला मिळालं पाहिजे किंवा प्यायला मिळालं पाहिजे। अशा वेळेला तुम्ही ही रेसिपी बनवून ठेवा, मुलं खूप खुश होतील आणि त्यांना उन्हाचा सुद्धा त्रास होणार नाही। एवढी हेल्दी आणि एवढी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, ड्रिंक आहे। तर त्यासाठी एक मोठी बुडाची कढई घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 1 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे। त्याच्यातलंच मी इथे अर्धा वाटी इतकं दूध, थंड दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता आपल्याला बाकीच्या दुधाला गरम करून घ्यायचं आहे। तर दूध आपल्याला जोपर्यंत 1 लिटर दुधामधला पावभाग दूध आटत नाही तोपर्यंत दुधाला आपल्याला गरम करायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं दुधाला बॉईल आलेला आहे। आता काय करायचं, चम्मचने जे बुडाला किंवा बाजूला लागलेला आहे ना कढईला, तो पूर्ण खरचटून काढून घ्यायचं, म्हणजे छान असं क्रीमी असा इथे फ्लेवर येतो आणि खूप क्रीमी असा दूध बनून तयार होतो। आता इथे मी 15 ते 16 बदाम 2 तासापूर्वी भिजत ठेवलेले होते, त्याच्यावरचं शिल्ट सोलून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरम 1 चमचा इतकं दूध ॲड केलेलं आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरला लावताना छान अशी बारीक पेस्ट होईल, त्यासाठी मी गरम दूध ॲड केलं आहे। आणि आता जो आपण थंड दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं ना पातेल्यामध्ये, थोडंसं अर्धा वाटी इतकं, तो एका वाटीमध्ये ॲड करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचाभर आपल्याला कस्टर्ड पावडर ॲड करायचा आहे। व्हॅनिला फ्लेवरचं इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। आता त्याला दुधामध्ये ॲड केल्यानंतर छान अशी स्लरी तयार करून घेऊया। त्यामध्ये गुरड्या होऊ द्यायचं नाही आहे, म्हणजे लम्स होऊ द्यायचं नाही आहे आणि त्याला व्यवस्थित चमचने मिक्स करून स्लरी तयार करायची आहे। आणि जो मी ते बदाममध्ये दूध ॲड करून ठेवलेलं होतं ना, तो मिक्सरमध्ये ॲड करून त्याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे सोबतच आपला दूधसुद्धा गरम होत होतं आणि दूध बऱ्यापैकी इथे आटलेलं आहे। दुधाला छान असा बॉईल आलेला आहे आणि दूधसुद्धा खूप घट्ट झालेलं आहे। असंच आपल्याला दूध इथे आटवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं दुधाला थोडंसं आटवून घेतल्यानंतर त्याच्या बाजूला, कढईच्या बाजूला बुडाला जो लागलेला आहे ना, जे मलाई लागली आहे ना, ते खरचटून चमचने काढून घ्यायची, म्हणजे दुधामध्ये छान फ्लेवर येतो, क्रीमी फ्लेवर येतो छान। आणि आता आपण जे कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून घेतलेली आहे ना, ती यामध्ये थोडी थोडी एका हाताने ॲड करायचं, एका हाताने चमचने ढवळायचं। कस्टर्ड पावडरने लम्स होतात, त्यामुळे असं होऊ नये म्हणून एका हाताने ॲड करायचं आणि दुसऱ्या हाताने चमचने ढवळायचं, म्हणजे लम्स होत नाही। तर मी ते कंटिन्युअसली चालवत त्याला शिजवून घेतलेलं आहे 2-3 मिनिटापर्यंत। आता आपल्याला यामध्ये बदामची पेस्ट ॲड करायची आहे आणि परत 5 ते 7 मिनिटापर्यंत परत शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत छान असा थिक होत नाही ना बॅटर, तोपर्यंत आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे दुधाला। तर इथे मी 5-7 मिनिटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरती साखर ॲड करायची आहे। तर इथे मी 4 चमचा इतकं साखर ॲड केलेलं आहे। तुम्ही साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग। तर साखर ॲड केल्यानंतर परत 5-7 मिनिटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कमी गॅसवरच आपल्याला पूर्ण दूध शिजवून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करा इथे। तर इथे मी 5-7 बदाम बारीक कट करून घेतलेले आहे, 5-6 काजू कट करून घेतलेले आहे आणि 5 ते 7 इथे पिस्तासुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे। त्याच्यातले थोडंसं इथे ॲड करून घेते, सगळं थोडं थोडं करून, आणि बाजूला थोडंसं गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे। त्याचमध्ये आपल्याला 2 ते 4 हिरव्या इलायच्या बारीक कुटून त्याचीसुद्धा अर्धा चमचा इतकं पावडर ॲड करायचं आहे। फ्लेवरसाठी इथे ॲड केलेलं आहे, ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालते, अशी खूप छान टेस्ट येते। तर आता आपल्याला 5-7 मिनिटापर्यंत परत या दुधाला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत दुधामध्ये बदामाचा पूर्ण फ्लेवर उतरत नाही ना, तोपर्यंत आपल्याला दुधाला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप मस्त असं क्रीमी दूध बनवून तयार झालेलं आहे। परत आपल्याला 5-7 मिनिटापर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे दुधाला छान असा बदामाचा फ्लेवर आला पाहिजे, तसं एकदम स्मूथ असा इथे दूध शिजून तयार झाला पाहिजे, तोपर्यंत दुधाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे बऱ्यापैकी दूध शिजून तयारच झालेलं आहे। परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण दुधाला सर्व करणार आहोत। तर आपला इथे बदाम मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। खूप मस्त असा क्रीमी बदाम मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। मी ज्यावेळेला बनवत होते ना, त्यावेळेला घरभर सुगंध सुटलेला होता, असा वेगळा एकदम बदाम मिल्कशेकचा। तर मी ते बदाम मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे, बाउलमध्ये ॲड करून घेतलेला आहे। आता फ्रीजमध्ये ठेवते आणि एकदम गार होईपर्यंत थंड करून घेते। तर बघू शकता फ्रीजमधून काढलेला आहे, मस्त असा चिल्ड असा बदाम मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। आणि गरम वातावरणामध्ये जर एखादी थंड वस्तू प्यायला भेटत असेल ना, तर त्यावेळची मजाच वेगळी असते। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांसाठी, खरं तर मुलांसाठी ही रेसिपी खूप हेल्दी आणि खूप छान आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला 2 ग्लास घ्यायचा आहे,
त्यामध्ये छान असं बदाम मिल्कशेक ॲड करून घ्यायचं आहे, मस्तपैकी फुल भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून भरपूर सारे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे. तरी ते मी पिस्ता, काजू, बदाम तिन्ही कट करून त्यावरून ॲड करून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही ते टुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता. जर मुलांना आवडत असेल तर ॲड करा आणि मुलांना पिण्यासाठी द्या. खूप हेल्दी असा बदाम मिल्कशेक बनून तयार झालेला आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी अर्ध्या तासाच्या आत ही रेसिपी बनून तयार होते. आणि खरं म्हटलं तर आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये जर तुम्हाला थंडगार असा बदाम मिल्कशेक, हेल्दी मिल्कशेक जर म्हणून मिळत असेल तर ते मार्केटमध्ये जायची गरजसुद्धा नाही आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझ्या या नवनवीन आणि घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.